Hello. Hello. Good morning. Shubham, roll number 35. My sound is audible. Yes, sir, audible. Hello. Yes, audible. Okay. Okay. Good morning, all of you. Now today we'll start the chapter number 5. We'll move to the section second. The write on the title of the chapter number 5. Chapter number 5, bending traces in bending traces in a beam. Title of the chapter. Already we have completed the three chapters in section number 1. One chapter is remaining, principal. This is somewhat complicated chapter to this chapter, so I have taken chapter number 5 in section number 2. That is the bending traces. Principal traces, then we will take the afterwards. So today we'll start the bending traces in beam. Right on heading. Okay. Now, what is bending? What is bending? Bending means what? When or what mean by beam and column? What is the difference between my column? Column is the part of both. This is a part of building. It is a column. It is a part of building. It is a vertical part, correct? And beam, it is the horizontal part, correct? Whenever loads will be acting on a beam, there will be problems on a beam like a bending. एखादा कुठलाही हॉरिझॉन्टल पार्ट दिसला, तुम्ही हे बघितलं असेल इन मेकॅनिक्स वी हॅव सीन द डिफरंट टाइप्स ऑफ वी कॅन सी द बीम्स. जर तुम्ही बघा मेकॅनिक्स मध्ये तुम्ही बीम बघितला असेल, एवढं लक्षात ठेवा, बीम हा हॉरिझॉन्टल पार्ट आहे, करेक्ट? एखादा सपोज वी हॅव कन्सिडर बीम वी आर अप्लाइंग द load. One end will be fixed and other end will be free, and we are applying the load on a free end. That will what will happen? The bending moment or bending will be occurs at the free end. Correct? This is condition. तुम्ही जर कंडिशन बघितली असेल, एखादा बीम घेतला, बीम सांगितलं तुम्हाला बीम आणि कॉलम काय. कॉलम हा व्हर्टिकल पार्ट असणार आहे, बीम हा हॉरिझॉन्टल पार्ट असणार आहे. तुम्ही जर आपली बिल्डिंग कुठली बघितली तर चारी कॉर्नरला जर आपण एखाद्या रूमचं एक्झाम्पल घेतलं, स्लॅबची बिल्डिंग असेल तर चारी कॉर्नरला जी व्हर्टिकल पार्ट असतो त्याला आपण कॉलम म्हणतो, आणि जो कॉलम कनेक्ट करण्यासाठी आपण जी इन बिटवीन जी आपण हॉरिझॉन्टल जी बार असणार आहे त्याला आपण काय म्हणतो तर बीम म्हणतो, करेक्ट? आपण या चक्रामध्ये काय बघा, द बेंडिंग ट्रेसेस. तर ट्रेसेस म्हणजे काय असणार आहे? ट्रेस ट्रॅक्शन जे फोर्स असणार will bending. Bending traces means on a body around beam will get deflects position to the applied force. That time the traces will be created. That traces is known as the bending trace. दुसऱ्या बॉडीवर समजा एक एंड फिक्स्ड आणि दुसऱ्या एंड जर फ्री घेतला, हा बीम जर घेतला, तुम्ही बघितलं असेल बघा एक्झाम थोडं.
तर हा जर समजा एखादा आपण बीम घेतला बघा, समजा हा कुठला एंड आपला फिक्स्ड पार्ट आहे, फिक्स्ड एंड आहे. हा जर समजा एखादा हॉरिझॉन्टल आपण बीम कन्सिडर केला, बीम करेक्ट, त्याचं एक एंड काय आपलं फिक्स्ड आहे आणि दुसऱ्या एंडला जर आपण फ्री एंडला जर आपण लोड अप्लाय केला, एफ जर लोड अप्लाय केला तर काय होईल बघा, हा बीम आहे. ऑलरेडी आय हॅव डिस्कस व्हॉट इज अ बीम अँड व्हॉट इज अ कॉलम. Column it is the vertical part and beam it is the horizontal part. We have considered it is one type of beam. One end will be fixed and other end will be the free. So we are applying the load at the free end. What will happen? आपली concept काय बघा, ऑलरेडी आपण टेन्साइल ट्रेस, कॉम्प्रेसिव्ह ट्रेस, शियर ट्रेस बघितले. टेन्साइल ट्रेसची concept काय, we are applying the two and equal opposite force having direction outward. This is the tensile. Compressive, two equal and opposite force, direction will be inward direction. आणि शिअरला काय होतं, आपण प्लेटचं एक्झाम्पल घेतो. दोन प्लेट जर रिवेटनं जोडल्या असतील आणि आपण जर दोन इक्वल फोर्स अप्लाय केला असेल तर आपल्या रिवेटमध्ये पॅरलमध्ये आपला एरिया कट होते. बरोबर आहे का? नाव वी आर कन्सिडरिंग बेंडिंग ट्रेसेस. तर डिफरन्स काय बघा, टेन्साइल ट्रेस, कॉम्प्रेसिव्ह ट्रेस आणि शिअर ट्रेस. टेन्साइल ट्रेसमध्ये कॉम्प्रेसिव्ह ट्रेसमध्ये आपला एरिया जे होता तो परपेंडिक्युलर होता आपल्या फोर्सला. शिअर ट्रेसमध्ये काय असणार आहे, आपला रिवेट कट होत होता, एरिया कसं होतं आपल्याला पॅरल, त्याला आपण शेअरिंग म्हणत होतो. बेंडिंग मध्ये काय असणार आहे बघा, आपला हा बीम बेंड होतोय. एखादी बेंड कधी म्हणतो बाबा म्हणून, सगळे जे ट्रेसेस असणार आहेत ही कशावर डिपेंड आहेत तर अप्लाइड फोर्स. फोर्स अप्लाय केल्याशिवाय कुठलेही ट्रेस क्रिएट होत, कारण डेप्रेशनची ट्रेसची काय तर फोर्स अपॉन एरिया. विदाउट फोर्स वी कॅनॉट कन्सिडर इट इज अ ट्रेस. करेक्ट. सो इन दिस प्रॉब्लेम वी आर कन्सिडरिंग वन बीम. बीम आणि ह्यातला जर डिफरन्स कळला असेल, हा व्हर्टिकल जे असणार हा कॉलम झाला आणि हा जे असणार तर बीम. ऑलरेडी सॉम मध्ये पण चॅप्टर होता कॉलम. हा कॉलम आता काढलेला आहे, फक्त बीम ठेवलेला आहे. तर बघा ह्या बीम मध्ये काय होईल, जर आपण फोर्स अप्लाय केला तर ही साधारणतः एक बी एंड आहे ते असं साधारणतः बेंडिंग झालेलं दिसेल. ह्याला आपण बेंडिंग मुवमेंट डायग्राम मध्ये बघणार. हा सॉरी सिलेबस मध्ये आहे पण सध्या लक्ष घेऊन, हा बी जी एंड असणार आहे ह्या ठिकाणी एवढा असा बेंड होणार आहे, म्हणजे हा ऍक्च्युअली बीम हा बेंड झालेला आहे. हा बेंड होताना आपण जे फोर्स अप्लाय करतो हा बेंड होताना हा काय तर अपोज करणार आहे का नाही, बरोबर आहे का ना. हा अपोजिशन फोर्स आणि एरिया ह्याला आपण काय म्हणणार तर बेंडिंग ट्रेस म्हणणार आहे. बेंडिंग ट्रेस मोस्टली आपण कशाने दाखवतो, सिग्मा बीन दाखवतो. सिग्मा फॉर ट्रेस. आवाज येते का रे? हॅलो. Yes sir, audible. हॅलो, आवाज येते ना? ओके. ऑलरेडी सिग्मा टी इट इज अ टेन्साइल ट्रेस, सिग्मा सी इट इज अ कॉम्प्रेसिव्ह ट्रेस, टाऊ it is a shear trace. Now we are considering the sigma b. Sigma it is a notation for trace and b it is a notation for bending. Sigma b it is a bending trace. Now we'll move to the introduction part to the bending traces. तर एवढं लक्षात ठेवा की बेंडिंग हे काय आहे. समजा इन्स्टेड ऑफ आता ही मी बीम थोडा चेंज करतो बघा, थोडा बीम मी चेंज करतो. काय करतो, आपण एक एंड फिक्स केलं. आता ह्यामध्ये काय करतो मी बघा, हा बीम कन्सिडर करतो आणि ह्या दोन्ही एंड फिक्स करतो. दोन्ही एंड काय करतो मी फिक्स करतोय आणि लोड काय करतो मी सेंटरला अप्लाय करतो. तर काय होईल सांगा भाऊ, काय होईल सांगा. ऑलरेडी आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय केलं तर एक एंड फिक्स केलं आणि अदर एंड मूव्ह केलं. ह्यामध्ये दोन्ही एंड आपण फिक्स करतोय आणि आपण लोड कुठं अप्लाय करतो तो सेंटरला. या ठिकाणी काय होईल सांगा भाऊ, हा जी बीम आहे आपला, तर ह्याची बेंडिंग मुवमेंट डायग्राम काय होणार आहे, मॅक्झिमम बेंड कुठं असणार आहे, बरोबर सेंटरला असणार आहे. बरोबर आहे. हा जे असणार आहे आपला तर सिग्मा बी असणार आहे, बेंडिंग ट्रेस असणार आहे. आणि ह्या ठिकाणी झिरो असणार आहे, दोन्ही एंड फिक्स आहेत. इथं सिग्मा बीची व्हॅल्यू झिरो असणार आहे, इथं झिरो असणार आहे. पण मॅक्झिमम लोड कुठं असणार आहे, दोन्ही एंड फिक्स आहेत आणि आपण सेंट्रल लोड अप्लाय करतो. म्हणजे मॅक्झिमम कुठं असणार आहे तर सी पॉईंट कन्सिडर केला तर ह्या सी पॉईंटला मॅक्झिमम बेंडिंग ट्रेस असणार आहे. करेक्ट. दिस इज द कन्सेप्ट ऑफ बेंडिंग ट्रेस. विल मूव्ह टू द introduction part to the bending traces. Now, introduction. We know that when external load acts on a beam, काय म्हणतो जर आपण एखादा एक्सटर्नल लोड जर बीमवर ऍक्ट केला, it is produces shear and bending moment at each section of the beam. तर बघा कुठल्या एका तुम्ही थोडी इमेजिन करा, थोड्या थिअरी कन्सेप्ट आहे, थोडं लक्ष द्या. ऍक्च्युली इन एक्झामिनेशन दे आर नॉट आस्किंग द डेफिनेशन ऑफ बेंडिंग ट्रेसेस, इंट्रोडक्शन पार्ट ऑफ बेंडिंग ट्रेसेस, बट
in future also we know that some basic concept. Bending trace means what? Shear trace means what? Which area we have to take at the shear force? एवढं लक्षात ठेवा. टेन्साईल कॉम्प्रेसिव्ह ट्रेसला एरिया परपेंडिक्युलर असतो. ऑलरेडी आपण ती बघितलेलं आहे. शेअरिंग मध्ये आपला एरिया जे असतो तो आपल्याला फोर्सला पॅरल एरिया घेतो. आपण जसं रिवेटचं एक्झाम्पल घेतलं. एरिया आपण सर्कलमध्ये कट होतो पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर घेतलं. बेंडिंग ट्रेसला थोडी कन्सेप्ट वेगळी आहे. ती पुढे तुम्हाला बघू कुठला एरिया कसा कन्सिडर करायचा. तात्पुरतं इंट्रोडक्शन पार्ट घ्या. स्टेप बाय स्टेप थोडं लक्ष द्या. काय म्हणतात बघा, वी नो दॅट when external loads acts on a beam, it produces shear force and bending moment at each section of the beam. कुठल्याही एखाद्या बीमवर जर आपण फोर्स अप्लाय केला एक्सटर्नल तर ते काय सांगते बाबा, इट प्रोड्युसेस द शियर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट. नाव जस्ट इन दिस चॅप्टर वी हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन बेंडिंग मुवमेंट. करेक्ट. बेंडिंग मुवमेंट ॲट इच टेन्स टू बेंड और डिफ्लेक्ट ऑफ द बीम. आता तुम्हाला जी कन्सेप्ट सांगितली, we have taken the two examples. In example number 1, we have considered one beam having one end will be fixed and other end will be the free. In second example, we have seen the two ends are fixed and we are applying the load at the center. So that time bending moment or beam will get bends. त्या ठिकाणी आपण काय बघितलं, दोन्ही ठिकाणी बीम आपला बेंड होता बघितलं. सांगते का बघा, साधं एक्झाम्पल किंवा थोडं इंट्रोडक्शन पार्ट माहिती सांगतो, कारण जर हा थेरी पार्ट थोडा कळला तर तुम्हाला फ्युचरमध्ये फायदा होईल. ऍक्च्युली हा थेरी पार्टचा आणि प्रॉब्लेमचा काही संबंध नाही, पण थोडंफार कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आले पाहिजे. त्यासाठी सांगतो बघा, कुठला एखादा बीम घेतला, त्या बीमवर जर आपण फोर्स अप्लाय केला तर बीम काय होतो, तर बेंड होतो. बेंड होताना कंडिशन काय ती बघून कुठल्या टाईपचा बीम आहे, फिक्स्ड टाईप आहे, कॅन्टिलिव्हर बीम आहे, सिम्पली सपोर्टेड बीम आहे, रोलर सपोर्ट बीम आहे. डिपेंड्स अपॉन द सपोर्ट आणि डिपेंड्स अपॉन द कंडिशन ऑफ द बीम दे विल गेट डिफ्लेक्ट. तुम्ही आपण टाइप्स ऑफ बीम तुम्ही मेकॅनिक्स मध्ये बघितले, बरोबर आहे का. आता मी फक्त काय करतो, दोन एंड फिक्स्ड आणि एक एंड फिक्स्ड फक्त एक्झाम्पल तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगितलेलं आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं, कुठल्याही बीमवर जर आपण लोड अप्लाय केला तर बीम काय होतो, तर बेंड होतो. करेक्ट. बेंडिंग मुवमेंट ऍट अ सेक्शन टू बेंड और डिफ्लेक्ट द बीम. करेक्ट. अँड द इंटरनल ट्रेसेस रेजिस्टन्स इट्स बेंडिंग. आता बघा, कुठलीही बॉडी जर बेंड व्हायला लागली, बघा एखाद्या समजा आपण एक्झाम्पल घेतलं, एक बीम आहे, एक एंड फ्री आहे, दुसऱ्या एंडला आपण एक एंड फिक्स्ड आहे आणि दुसऱ्या एंडला फ्री आहे आणि आपण फ्री एंडला आपण लोड अप्लाय करतो, तर आपला बीम काय होणार, बेंड होणार आहे. बरोबर. एखाद्या बॉडी जर बेंड होताना लगेच ती बेंड होईल का बाबा, बेंड होणार नाही. ते अपोज करणार. अपोज कुणाला करणार आहे, त्या आपल्या फोर्सला अपोज करणार आहे. बरोबर आहे का. बघा, दीज इंटरनल ट्रेसेस म्हणजे वरून आपण फोर्स अप्लाय करतो, बॉडी बेंड व्हायला लागली, पण लगेच बेंड होणार नाही. ड्यू टू मेकॅनिकल प्रॉपर्टी विल गेट अपोजिशन टू द अप्लाइड फोर्स. ज्या फोर्स अप्लाय केला त्याला आपण काय करणार, अपोज करणार आहे. दीज इंटरनल ट्रेसेस इंड्युस्ड इन द बीम टू रेजिस्ट द बेंडिंग मुवमेंट. म्हणजे वरून बेंड व्हायला लागले पण त्याला अपोज करतोय आपण. दॅट ट्रेसेस इज नोन ॲज अ बेंडिंग ट्रेसेस. बघा, इंटरनल ट्रेसेस इंड्युस्ड इन द बीम to resist the bending movement are called as bending traces. Bending traces may be either tensile or in the compressive nature. आता इथं बघा, थोडं एक लक्ष द्या, जरी तुम्हाला काय कळलं असेल थोडं एक लक्ष द्या. ही डायग्रामकडे लक्ष द्या थोडं. डायग्राम मध्ये काय दिसतंय बघा, एक बीम आहे. हा बीम कुठला घेतलाय, साधारणतः दोन एंड फिक्स्ड असणारा बीम घेतलाय. कुठला घेतलेला आहे, टू एंड्स आर फिक्स्ड आणि वी आर अप्लाइंग द लोड ऍट द सेंटर. ह्या ठिकाणी काय होते बघा, दोन्ही एंड फिक्स आहे. समजा एक एंड हित आहे आणि दुसरी एंड हित आहे, बरोबर आहे का. आणि आपण काय करतो, सेंटरला फोर्स अप्लाय करतो. जर सेंटरला जर फोर्स अप्लाय केला तर काय होईल, सेंटरचा पार्ट काय होणार, बेंड होणार आहे. थोडं इमॅजिन करा, एखादा आपण बीम घेतले, दोन्ही एंड फिक्स आहे, सेंटरला जर लोड अप्लाय करत असेल तर सेंटरचा जी पार्ट असणार ती बकलिंग होणार आहे किंवा बेंड होणार आहे. तर बेंड होताना काय असणार आहे, काय होणार आहे, आतला जी पार्ट असणार आहे ती कॉम्प्रेसिव्ह मध्ये जाणार आहे आणि बाहेरचा जी पार्ट असणार तर टेन्साईल मध्ये जाणार आहे. दिसते का तुम्हाला बघा. आता बघा, राईट ऑन द डेफिनेशन, थोडं डेफिनेशन लिहून घ्या. इंट्रोडक्शन म्हणा, इंट्रोडक्शन आणि इथंपर्यंत लिहून घ्या, कॉम्प्रेसिव्ह नेचर पर्यंत. राईट ऑन, वी नो दॅट when external load acts on a beam, it produces shear force and bending moment at each cross section of the beam. The bending moment at a section tends to bend or deflect the beam and with internal resistance on the bending. Right on up to this point, nature.
After that, after the writing, we have to draw the diagram. Figure number 3.1. Figure 3.1. PPT is visible? Yes or no? PPT दिसते का? बघून येत आहे ना? तुम्ही तुमच्या मोबाईलची स्क्रीन हॉरिझॉन्टल करून झूम जर केलं तरी चालू शकते बघा, अजून तुम्हाला क्लिअर दिसेल. बरोबर ना? मोबाईलची स्क्रीन हॉरिझॉन्टल करा आणि त्या स्क्रीनवर थोडं झूम करा, अजून झूम होऊ शकतं तुमच्या लेवलला सुद्धा. मी जर इथून नाही झूम केलं तरी झूम होऊ शकते का नाही? Yes, sir. हॅलो. Yes, sir. ओके. तुम्ही ॲडजस्टमेंट करा थोडं. पाठीमागच्या पाठीमागच्या 2-3 आठवड्यामध्ये आपलं पहिल्या 10चं लेक्चर झालेलं नाही. थोडं जरा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण घेतलं नव्हतं. जरी थोडा सिलेबस जरी मागा असेल तर स्पीडनं जाऊन चालणार नाही, कारण सिलेबस थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. बाकी सब्जेक्टसारखं थिअरी पार्ट नाही, कारण बराच पार्ट हा कॉम्प्लिकेटेड आहे. आपण जसं तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी हळूहळू आपण थोडं ही कव्हर करतोय. त्यामुळे तुम्ही सिलेबसचं वगैरे काय टेन्शन घेऊ नका. हां, डायग्राममध्ये बघा. डायग्राम झाली सगळ्यांची? डायग्राम? No, sir. ओके. ड्रॉ द डायग्राम. डायग्राम आजचं इम्पॉर्टंट आहे बघा. बऱ्याच जणांना कळलं तर बरं होईल, कारण त्याचे साईडला एक्सप्लेनेशन वाचा वाटले. फिगर शोज बेंडिंग ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम ड्यू टू डाउनवर्ड लोड. इट्स अपर पोर्शन इज इन कॉम्प्रेसिव्ह अँड लोअर पोर्शन इज इन टेन्साईल. Therefore, compressive stresses induced in the upper layer and tensile stresses. हां, जरी काय कळलं असेल तर मी थोडं सांगतो. डायग्राम काढा. डायग्राम थोडं एक्सप्लेनेशन सांगतो तुम्हाला. डायग्राम झाली का सांगा? डायग्राम झाली सगळ्यांची? हा, डायग्राम झाली? येस ऑर नो? आजची सिम्पल डायग्राम आहे, जास्त वेळ लावायची गरज लागणार नाही मला वाटते. ओके. बघा एक लक्ष द्या. डायग्राम कोणाला कळले का बघा? थोडं कोण सांगू शकेल का काय डायग्राम आहे? बघा एक थोडंसं तुम्हाला एक थोडं ही तुमच्यापाशी फिगर आहे बघा. थोडं लक्ष द्या. हे डायग्राम असे का आले थोडं सांगू तुम्हाला. समजा मी बघा थोडं, हा जर समजा मी बीम घेतला, समजा मी एखादा हॉरिझॉन्टल बीम घेतला आणि मी काय करतोय, 2 एन फिक्स करतो. मी याचं दोन्ही एन काय करतो मी फिक्स करतोय आणि मी काय करतोय सेंट्रल लोड अप्लाय करतोय. असा सेंट्रल लोड हा काय तर एक एफ अप्लाय करतो, एफ न्यूटन. तर काय होईल बघा, कोण सांगेल म्हणून? ह्याची बेंडिंग मुवमेंट डायग्राम साधारण कशी येणार आहे? ह्या ठिकाणी आपला बीम असा बेंड होणार आहे. बरोबर, ह्या बीम काय होणार, असा बेंड होणार आहे. मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट ह्या ठिकाणी आपण दाखवतो. बरोबर आहे का? ह्या ठिकाणी आपला बीम बेंड झाला. सुरुवातीला बीम आपला कसा होता, हॉरिझॉन्टल होता. ड्यू टू अप्लाइड लोड, 2 ends are fixed and we are applying the load at the central load. So this is the initial position and this is the final position of the beam. Correct? इथे पण काय प्रॉब्लेम आहे बघा? येस ऑर नो? इथे पण काय अडचण आहे का बघा? बीम का बेंड झाला कळलं सगळ्यांना? आता बघा आपली जी डायग्राम आहे बघा, हा लेअर असणार आहे. हा अप्पर लेअर झाला, हा एकदम लोअर लेवल झाला. बरोबर आहे का? आता जी तुमची डायग्राम आहे, डायग्राम सुद्धा बघा, थोडं लक्ष द्या डायग्राम सुद्धा, किंवा आधी एक्सप्लेनेशन सांगतो मी तुम्हाला.
ह्या डायग्राममध्ये बघा सेम बीम आहे, बरोबर आहे. नंतरची कंडिशन आहे आफ्टर द फायनल पोर्शन ऑफ द बीम. तर ह्यामधला जी वरचा जी लेअर आहे अप्पर लेअर, ह्यामध्ये लेंथ काय दिसली, अप्पर लेअरची लेंथ वाढली आहे कमी झाली आहे बाबा, कोण सांगेल? अप्पर लेअर जे असणार आहे ती लेंथ वाढली आहे कमी झाली आहे ॲज कम्पेअर टू ही. समजा जर आपण अप्पर लेअर अप्पर पोर्शन कुठला घेतला, हा अप्पर पोर्शन घेतलाय बरं का, आणि हा लोअर घेतलाय, तर ह्या अप्पर पोर्शनची लेंथ कमी झाली आहे की जास्त झाली सांगा? कमी झाली. कोण सांगेल? कमी झाली. कमी झाली आहे, करेक्ट. आणि लोअर पोर्शनची काय लेंथ काय झालेली आहे? वाढलेली आहे. म्हणजे बघा तुम्हाला लक्षात येईल बाबा, जर लेंथ कमी होत असेल म्हणजे इथला जी लेअर आहे ते कॉम्प्रेशन मध्ये गेलाय, आणि बाहेरचं जे असणार आहे, तुम्ही विचार करा एखादा रबर घेतला हॉरिझॉन्टल आणि आपण त्याला बेंड केला दोन्ही साईडची, तर जे आतला जे पोर्शन असणार आहे, आतला पोर्शन ते कुठल्या नेचरमध्ये जाणार आहे? कॉम्प्रेसिव्ह मध्ये जाणार. आणि बाहेरचं जी लेअर असणार ते कुठल्या नेचरमध्ये जाणार आहे? टेन्शन मध्ये जाणार आहे. ही क्लिअर होते का? हॅलो हॅलो, सांगा मला, हे क्लिअर होते का नाही? ओके. आणि ह्या ते कंडिशन काय सांगते बा, ती सांगते बा एक्सप्लेनेशन बघा, सी एक्सप्लेनेशन फिगर 3.1 show the bending of a simply supported beam due to downward loads. We are considering simply supported beam and we are applying the downward load. Now its upper portion is in compressive. This is the upper portion. Upper portion it is in compressive and lower portion it is the tension. This is the lower portion. It is in tension. Therefore, a compressive trace will be induces in upper layer. ज्या ठिकाणी कॉम्प्रेसिव्ह असणार तिथे कुठले ट्रेसेस असणार आहेत? कॉम्प्रेसिव्ह ट्रेसेस. आणि ह्या लोअर लेअरवर कुठला असणार तर टेन्साइल ट्रेसेस असणार. विल इंड्युसेस इन द लोअर लेअर. These traces is called as bending traces. Now, see the second explanation. The layer between compressive zone and tension zone. आता ह्यामध्ये एक कंडिशन आहे बघा. आता तुम्हाला हा वरचा अपर लेअर कॉम्प्रेसिव्ह मध्ये गेला कळला, लोअर लेवल टेन्शन मध्ये गेला. पण लक्षात ठेवा ही कायम कंडिशन हीच असू शकत नाही. जर आपला बीम बदलला तर त्याचे नेचर बदलू शकतं. पण आपण तात्पुरतं ही लक्षात ठेवा, एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. आपण दोन एन फिक्स केलं तर आपण सेंट्रल लोड अप्लाय करतो, तर आपलं वरचा जे लेअर असणार ते कॉम्प्रेसिव्ह मध्ये जाणार आहे, बाहेरचा लेअर टेन्शन मध्ये जाणार. ह्यामध्ये बघा द लेअर बिटवीन द कॉम्प्रेसिव्ह अँड टेन्शन, ह्या दोघांच्या मधला एक सेंट्रल लाईन दिसते डॉटेड, त्या लाईनला काय म्हणतो बघा, देर इज नो बेंडिंग ट्रेस इज इन न्यूट्रल ऍक्सिस. ह्यांचं काय म्हणणं आहे बघा, हा न्यूट्रल ऍक्सिस आहे. न्यूट्रल ऍक्सिस डिनोटेड बाय एनए मीन्स व्हॉट? न्यूट्रल ऍक्सिस. न्यूट्रल ऍक्सिस कशाला म्हणतो? एखादा पार्ट घेतला तर वरचा लेअर पण तेवढाच आहे पोर्शन आणि बिलोचा पोर्शन सुद्धा तेवढाच असणार आणि क्रॉस सेक्शन एरिया त्या बरोबरच्या सेंट्रलला आपण काय म्हणतो तर न्यूट्रल ऍक्सिस. ह्यांचं काय म्हणणं आहे बघा, इवन दो वी आर अप्लाइंग द लोड on a center, that time what will happen? Upper layer will get under the compressive nature and lower layer under comes to the tension or tensile nature. But the portion in between the compressive traces and tensile traces, that portion is known as the neutral axis. हा कुठला axis म्हणतो आपण? न्यूट्रल axis. In neutral axis there will be no bending traces. ह्या न्यूट्रल ऍक्सिस वर ह्या बेंडिंग ट्रेसचा काही इफेक्ट होत नाही. म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे, जो न्यूट्रल ऍक्सिस असतो त्याला कुठलेही बेंडिंग ट्रेस तयार होत नाही किंवा बेंड होत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. द न्यूट्रल ऍक्सिस पासेस थ्रू द सीजी मीन्स ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द सेक्शन ऑफ द बीम. एवढं लक्षात ठेवा. हा जी डॉटेड करंट दिसतो त्याला न्यूट्रल ऍक्सिस आहे. वरचा कॉम्प्रेसिव्ह आणि हा टेन्शन आहे. तर न्यूट्रल ऍक्सिसवर कुठलीही बेंडिंग ट्रेस जनरेट किंवा क्रिएट होत नाही. राईट डाऊन एक्सप्लेनेशन, फिगर एक्सप्लेनेशन लिहा. इथून लिहा, इथून इथंपर्यंत लिहा.
Now it is over. Was not stay. Yes, sir. Okay. Write up this also. The layer between compressive zone and tension zone, where there is no bending trace, is called as neutral axis. The definition of neutral axis: the layer between compressive zone means what? This is the compressive zone and this is the tension zone. There will be no bending trace. ज्या ठिकाणी बेंडिंग ट्रेस झिरो असतो त्याला आपण काय म्हणतो तर न्यूट्रल ऍक्सिस म्हणतात. न्यूट्रल ऍक्सिस कुठं असणार आहे? इट इज द लेअर बिटवीन द compressive zone and tension zone. That layer is known as the neutral axis. In neutral axis, denoted by NA, N for neutral, A for axis, and there is no bending trace in neutral axis. And always keep in mind the neutral axis is always passing through the CG, means what? Center of gravity of the section of the beam. At the upper and lower extreme fiber of the section, bending trace will be maximum. Correct. We are considering this is the upper layer and this is the लोअर लेअर. मीन्स वॉट? जर तुम्हाला विचारलं कोणी MCQ मध्ये न्यूट्रल ऍक्सिसला बेंडिंग ट्रेस किती असतो? झिरो असतो. मग मॅक्झिमम कुठं असणार आहे? एक तर अप्पर लेअरला किंवा एक तर लोअर लेवलला. काय असणार आहे तर एक्स्ट्रीम फायबर म्हणजे जे बाहेरचं लेअर असणार आहेत, आतल्या बाजूला असू किंवा एकदम बाहेरचं अप्पर लेअर किंवा लोअर लेअर असू द्या, त्या ठिकाणी आपलं काय असणार तर मॅक्झिमम बेंडिंग ट्रेस असणार आहे. आणि ही कुठल्या बीमसाठी पॉसिबल आहे? सिम्पली सपोर्टेड. जर कॅन्टिलिव्हर बीम असेल तर त्याच्या अपोजिट सांगितलं. ह्या दोन्ही कंडिशन लिहून घ्या. नंतर बघा तुम्हाला कंडिशन कशी दिसणार आहे. इथं पण लिहून घ्या. अंडरलाइन फॉर डेफिनेशन ऑफ न्यूट्रल ऍक्सिस, बेंडिंग ट्रेस, ज्या ज्या डेफिनेशन आहेत तिथं अंडरलाइन करा. अंडरलाइन फॉर डेफिनेशन ऑफ न्यूट्रल ऍक्सिस, डेफिनेशन ऑफ बेंडिंग ट्रेस. Over? Yes or no?
Roll number 5, Gaikwad. It is over. The roll number 58, Pramod. Roll number 58, Pramod Avlekar. Yes, sir. Over. ओके. कळलं का काय सांगितलेलं आता पण थोडंफार? Yes, sir. ओके. रोल नंबर 30, शेंडे. रोल नंबर 30. Over, sir. ओके. समजतं का नाही काय थोडंफार तर? Yes, sir. Okay. Now, write down next concept, pure bending, or we can say the simple bending. Just a definition write down, don't draw the diagram. Write down concept what is the pure bending. Pure bending or simple bending. Write down definition. If portion of a beam is subjected to constant bending moment only. बघा आता इथे दोन कन्सेप्ट आहेत. एखादं बीम असेल आणि त्यावर तो लोड अप्लाय करत असेल. इथं पहिल्यांदा सांगितले वैरला चेक करा. चॅप्टरच्या सुरुवातीला सांगितले एखादा बीम कन्सिडर केला आणि त्यावर जर आपण लोड अप्लाय करत असेल तर काय तयार होतं सांगितलं त्यानंतर शिअर फोर्स किंवा शिअर ट्रेसेस आणि बेंडिंग ट्रेसेस किंवा बेंडिंग मुवमेंट आणि शिअर फोर्स तयार होते म्हणून सांगितले. तर इथं काय सांगते प्युअर बेंडिंग काय म्हणायचं. इफ द पोर्शन ऑफ अ बीम इज सब्जेक्टेड कॉन्स्टंट बेंडिंग मुवमेंट there will be no any shear traces. That case we can say it is a pure bending. बघा बेंडिंगची कन्सेप्ट काय. ओनली वी आर कन्सिडरिंग ओनली बेंडिंग मुवमेंट. देर विल बी नो शिअर ट्रेस और नो शिअर फोर्स. बघा साधं एक्झाम्पल का कुठलाही एखादा बीम घेतला आणि त्या बीमवर जर आपण तो फोर्स अप्लाय केला तर त्यांनी सांगितले म्हणून शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट तयार होते. दोन कन्सेप्ट आहेत. एखादा बीम घ्या त्यावर फोर्स अप्लाय करा. एक तर शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट ह्या दोन कन्सेप्ट लागू होतील जर बीम असेल तर. पण प्युअर बेंडिंग कधी म्हणायचं. प्युअर बेंडिंग मध्ये शिअर फोर्स कन्सिडर करायचं नाही. ओनली फक्त बेंडिंग मुवमेंट कन्सिडर करायचं. त्याला आपण काय म्हणतो तर प्युअर बेंडिंग और वी कॅन से दॅट सिम्पली सिम्पल बेंडिंग. इफ पोर्शन ऑफ अ बीम इज सब्जेक्टेड टू कॉन्स्टंट बेंडिंग मुवमेंट ओनली अँड नो शिअर फोर्स then that portion of the beam is said to be pure bending or simple bending. लक्षात आलं. बीम असेल फोर्स अप्लाय करत असेल तर शिअर फोर्स किंवा बेंडिंग मुवमेंट होते. पण त्यात शिअर फोर्स नाही कन्सिडर केला तर त्या बीमला आपण काय म्हणतो तर प्युअर बेंडिंग. राईट डाऊन द डेफिनेशन फॉर प्युअर बेंडिंग. Over. So don't draw the diagram explanation. हा पार्ट काय लिहू नका. Write down heading theory of pure bending. Theory of pure bending or simple bending. And draw the diagram before bending and after bending. They are considering one beam A, B, C, D and EF. It is a neutral axis. Correct. हा एक beam consider केला A, B, C, D. EF it is a neutral axis and they are applying the bending moment. Bending moment means what? Or bending moment is denoted by capital M. What will happen? After the applying the bending moment, the beam will get deflects or bending will be occurs, and this is the after position of the bending. The name will be changes. Instead of A B C D, A dash B dash C dash D dash, and instead of E dash F dash. Just to draw the diagram before bending and after bending.
Write down these three sentence. Consider a small length delta x be the simply supported beam subjected to bending moment M as shown in figure. Now consider two sections AB and CD which are normal to the axis of a beam EF. Due to the action of the bending moment, the beam will bend shown in figure. Only three lines we have to write down and that diagram. Okay, over. Now directly move to the assumption made in theory of pure bending. Already in theory, same assumption we have written at the time of chapter number 3 in torsion. Theory assumption made in torsion, correct? So same assumption or somewhat different assumptions are there. Just we have to consider assumption right on heading. In number of times in examination they are asking the assumptions. Assumptions means what? There are some statements are there. We will not get any. We just we have to write down and we have to somewhat little bit we have to understand that assumptions. Write down heading assumption made in theory of pure bending. Assumptions made in theory of pure bending or simple bending. And write down these assumptions. The beam material or block is homogeneous. The assumption number 1, the beam material is homogeneous and isotropic. Already, see the once again, assumption number 1, it is related to the material. At the time of pure bending, we have to consider the material of the beam should be in homogeneous and isotropic. The meaning of homogeneous means what? आपण जर मराठीत म्हटलं तर homogeneous means what? एकसारखं. जे आपण बीमचं मटेरियल घेणार आहे ते सगळं मटेरियल काय पाहिलं तर एकसारखं पण homogeneous and isotropic. The meaning of isotropic means what? The property of material will be the same in all direction. ज्या मटेरियलच्या प्रॉपर्टी असणार आहेत त्या बीम मला कुठला जरी पॉईंट घेतलं तर त्या सगळ्या मटेरियलच्या प्रॉपर्टी काय पाहिलं तर सेम पाहिजे. दॅट इज द मटेरियल इज ऑफ सेम काइंड थ्रूआउट द अँड इट हॅज सेम इलेस्टिक प्रॉपर्टी इन ऑल डायरेक्शन. होमोजेनियस अर्थ काय तर मटेरियल एकसारखं पाहिजे आणि आयसोट्रॉपिक मीन्स व्हॉट? मटेरियलच्या प्रॉपर्टी सेम पाहिजे इन ऑल डायरेक्शन. दिस इज द assumption number 1. Assumption number 2, the beam material is traced within elastic limit and hence obeys Hooke's law. सेकंड assumption काय म्हणते बघा? The beam material is traced within the elastic limit. जे मटेरियल घेणार आहे
ती trace within elastic limit available means what? Hooks law should be applicable for that material. Assumption number 3, the beam is straight and uniform cross section throughout before the bending. म्हणजे बेंडिंगच्या अगोदर हा बीम स्ट्रेट पाहिजे आणि क्रॉस सेक्शन एरिया कसा पाहिजे तर पूर्ण एकसारखा मीन्स ऑर युनिफॉर्म क्रॉस सेक्शन पाहिजे. दिस इज assumption number 3. Assumption number 4, the transverse section which are plane before bending and remains plane after bending. आता ह्याचा अर्थ काय बघा. The transverse section where
Write down heading, duration of bending. Assumption झाली का हो? Assumption दिले ना? हॅलो, नाही झाली सर अजून. कसं काय? अरे भरपूर वेळ दिलताय तुम्हाला. किती राहिले? भरल्या अजून 1-2 मिनिटं देतो. मी मग तो झाला असेल. हो. येस सर. Okay. Now write down the heading, derivation of bending stress equation into bracket flexural formula. Derivation of bending stress equation into bracket flexural formula. डायग्राम दिसते का? विजिबल होते का डायग्राम? का नाही दिसत? हॅलो, now without taking much time, directly write down the formula. Will not take the derivation. Write down the formula. Write down formula. M upon I. This is the formula for flexural equation or flexural formula. Or we can say that it is a bending stress equation. Write down M upon I is equal to sigma upon Y is equal to E upon R. M upon I is equal to sigma upon Y is equal to E upon R. This equation is known as the bending stress equation or flexural formula. In examination, they are asking the question, write down the bending stress equation or write down the flexural formula and write its meaning of each term. Write its meaning of each term means what? What is the mean by M? What is by sigma, Y, E and R?
So this is the flexure formula. M upon I is equal to sigma upon Y is equal to E upon R. Already we have seen the one type of formula or torsional equation also we have seen. Torsional equation is different and flexure formula is different. So in this chapter we will solve the problems on bending stress equation or flexure formula. What is the meaning? Where M means what? Bending, sorry, moment of resistance of beam, which is equal to the bending moment. M for bending moment. A bending moment we are considering Newton mm, means what? Force into distance. Correct? Newton mm. Next, I means what? Moment of inertia about neutral axis is equal to NA, I NA or is equal to IXX. तुम्ही हा मेकॅनिझम मध्ये बघितला असेल. How to calculate the moment of inertia I? It depends upon the section. I section, L section, C section. Correct? So depending upon the types of section, moment of inertia will be changes. Rectangular, circle. Correct? So we'll see the how to calculate the I, how to calculate M. M means what? Bending moment. I means what? Mi about neutral axis or is equal to Ixx. Moment of inertia about XX axis in mm raised to 4. Third one, sigma. Sigma, it is a bending trace. A bending trace in a layer at a distance y from neutral axis. Trace, it is measured in Newton per mm square. Y is equal to distance of considered layer from neutral axis. हा प्रॉब्लेम घेतल्याशिवाय कळणार नाही. हाऊ टू कॅल्क्युलेट वाय आय. जस्ट write down the meaning. M I sigma y. E means what? Young modulus or modulus of elasticity. Newton per mm square. R, it is the radius of curvature of the bend in mm. Radius, it is measured in mm. These are the meaning. So please keep in mind formula for flexure formula or bending trace equation. M upon I is equal to sigma upon Y is equal to E upon R. This is the formula for flexure equation or flexure formula. Whole chapters, it depends upon only this formula. Only they are changing the section. Means what? They are taking the I section, L section, T section, inverted T section. After the changing the type of section, the value of I will be changes. So whole chapter will be depends upon this formula. So initially we will take the simple problems on this formula. Afterwards we will take the different section. Means what? Some complicated problems we will take there. Draw this diagram or write down from bending trace equation sigma is equal to M upon I into Y. Write down this from formula लिहून झाला meaning. Yes or no? Hello? No, sir. Formula okay. Now write down from bending trace equation. From a bending trace equation, we know that sigma is equal to M upon I into Y. Sigma ची व्हॅल्यू काढलेली आहे. वर चेक करा काय केलेलं आहे बघा. इक्वेशन 1 आणि 2 बघा हे दोन चेक करा. ह्याच्यावर आपल्याला कशी व्हॅल्यू काढा? सिग्मा इकडे y इकडे जाईल. मग काय येईल आपलं? सिग्मा इज इक्वल टू M upon I into Y. That is a trace at a point is directly proportional to its distance y. म्हणजे सरळ दिसतंय तुम्हाला की सिग्मा हा डायरेक्ट प्रोपोर्शनल y आहे फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस.
if you plot these traces, if we plot these traces, we will get the trace diagram. And now draw this trace diagram. बीम सेक्शन, एक बीम घेतलाय त्यांनी, एक आहे पेसिफिक सेक्शन घेतलेला नाही, न्यूट्रल ऍक्सिस दाखवला, जी दाखवलेला आहे, त्या जी मधनं आपलं न्यूट्रल ऍक्सिस चालेल पास होतो, ती डॉटेड लाईन दाखवा हॉरिझॉन्टल. जर तुमचा यामध्ये काय असते, हा पहिली डायग्राम झाली, बीम घेतलेला आहे, कुठल्याही सेक्शनचं काय अडचण नाही. नंतर ह्या डायग्राम मध्ये काय 3.5 बी काय देते बघा, बेंडिंग ट्रेस डायग्राम फॉर सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीमला काय असते, वरचा जी लेअर असतो ती कॉम्प्रेसिव्ह असतो आणि खालचं जे असणार आहे ती टेन्साइल असणार. ऑलरेडी आपण डायग्राम नंबर 1 मध्ये बघितलेलं आहे बघा. सिम्पली सपोर्टेड बेंडिंग ट्रेस डायग्राम फॉर सिम्पली सपोर्टेड बीम अँड बेंडिंग ट्रेस डायग्राम फॉर कॅन्टिलिव्हर बीम. बेंडिंग डायग्राम फॉर सिम्पली सपोर्टेड आणि कॅन्टिलिव्हर दोन्ही एकमेकांच्या अपोजिट आहे. ऑलरेडी आपण सेंटेन्स लिहून घेतले बघा, ऑलरेडी बघा वर पुढे. स्टार्टिंगला जी आपण डायग्राम काढली होती, डायग्राम नंबर 1, दिस इज द डायग्राम फॉर सिम्पली सपोर्टेड बीम, बेंडिंग ट्रेस डायग्राम फॉर सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीमला काय होतं, वरचा लेअर कॉम्प्रेसिव्ह मध्ये, म्हणजे अप्पर लेअर कॉम्प्रेसिव्ह आणि लोअर लेअर टेन्साइल मध्ये. म्हणून काय केलंय बघा, आणि न्यूट्रल ऍक्सिसला तर बेंडिंग ट्रेस काय असणार, 0 असणार आहे. म्हणून या ठिकाणी 0. वरचा लेअर काय असणार आहे, मॅक्झिमम कुठं असतो, अप्पर लेअरला, आणि लोअर लेवल हा मॅक्झिमम असणार दोन्ही. फक्त नेचर कसं असणार आहे, कॉम्प्रेसिव्ह आणि टेन्साइल असणार. म्हणून कशाने दाखवलं, वायसी वरचा पोर्शन कॉम्प्रेसिव्ह म्हणून वायसी दाखवलं, डिस्टन्स फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस टू द बेंडिंग ट्रेस वायसी, आणि हा वायटीन दाखवलेला आहे. हा सेम डायग्राम फक्त अपोजिट दाखवायची. त्या डायग्राम काय खालचे 2 फॉर्म्युले आहेत.
हॅलो 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 शुभम रोल नंबर 2. हॅलो Yes, sir. Okay. Now, diagram is over. Yes, sir. Okay. Roll number 5, Gaikwad. Yes, sir. Okay. Diagram is over. Over. ओके. थोडं लक्ष द्या. बघा एक इम्पॉर्टंट आहेत बघा, डायग्राम आजचे इम्पॉर्टंट आहेत. जरी ड्रॉ केले असतील आणि जर कळलं नसेल तर थोडं लक्ष द्या. एक्झाममध्ये आपल्याला बेंडिंग ट्रेस डायग्राम ह्या काढावं लागतं. बेंडिंग ट्रेस डायग्राम ही नेचर असं का आलं थोडं मी सांगतो. मला आता किती जणांना कळलं काय माहित नाही. थोडंसं पुन्हा रिपीट सांगतो बघा. ह्या डायग्राम ज्या असणार आहेत ह्यामध्ये आपल्याला इन बेंडिंग ट्रेस चॅप्टर मोस्टली वी आर कन्सिडरिंग द ओनली 2 टाइप्स ऑफ बीम. फक्त 2च टाइप्स बीम कन्सिडर करणार. एक म्हणजे आपला कुठला सिम्पली सपोर्टेड बीम आणि दुसरा कुठला असतो तर कॅन्टिलिव्हर बीम. मला कंडिशन सांगा. ऑलरेडी वी हॅव स्टडीड सिम्पली सपोर्टेड बीम अँड कॅन्टिलिव्हर बीम. व्हॉट इज बाय सिम्पली सपोर्टेड बीम और व्हॉट आर द कंडिशन्स ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम. कोण सांगेल बाबा? सिम्पली सपोर्टेड बीम म्हणजे काय आहे मला कोण सांगताय? कोण सांगेल बाबा? काय सिम्पली सपोर्टेड बीम म्हणजे काय? हां सांगा कोण तर. हॅलो कोण सांगेल? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिम्पली सपोर्टेड बीम अँड कॅन्टिलिव्हर बीम? हां कोण सांगू शकेल बाबा? In simply supported beam, the beam is supported Ah. by in both the ends. In cantilever beam, the beam is Correct, supported very only good. one side. Very good. Now, one I will show the one diagrams with the help of Google. I will directly will draw the diagram. What is the simply supported beam and cantilever beam? एवढं लक्षात ठेवा. In simply supported beam, 2 ends are supported. Correct. It may be roller support. It may be fixed support. Correct. But in case of cantilever beam, the condition will be opposite. Only one end will be the supported. One end will be the free. जर सिम्पली सपोर्टला कंडिशन आपण डायग्राम नंबर 1 बघितली आपण, बरोबर आहे का? सिम्पली पहिली जी कंडिशन असते सिम्पली सपोर्टेड आहे. आपण सुरुवातीला बघितले बघा. मला थोडं पुन्हा कन्सेप्ट क्लिअर होणार. सिम्पली सपोर्टेड बीम आणि कॅन्टिलिव्हर बीम काय. ऑलरेडी जरी पार्ट आपण स्टडी केला असेल तर तुमच्या लक्षात नसेल. बराच पार्ट आपण असेल. ह्यामध्ये आपल्याला ह्याच्या प्रमुख 2 आपण कंडिशन घेतो. एक सिम्पली सपोर्टेड आणि दुसरं कॅन्टिलिव्हर. हा कंडिशन सिम्पली सपोर्टेड बीम. हा जर तुम्ही जर दिसते का स्क्रीन दिसते का? माय स्क्रीन विजिबल? येस और नो? Yes. स्क्रीन दिसते का माझी? हां तर बघा ह्यामध्ये दिसते बघा. सिम्पली सपोर्टेड बीम जर कुठलं तरी एक्झाम्पल बघितलं तर ह्यामध्ये जर हा एक्झाम्पल घेतलं मी समजा तर काय दिसते बघा. हा 2 एंड आहेत. एक रोलर सपोर्ट केला आणि दुसरा कुठला सपोर्ट आहे म्हणून सपोर्ट करून झाला. मला सांगण्यात टार्गेट एवढंच आहे की ज्यावेळेस आपण सिम्पली सपोर्टेड बीम घेतो त्यावेळेस दोन्ही एंड काय असणार आहे तर फिक्स्ड असणार आहेत किंवा सपोर्ट असणार आहेत. आणि आपण लोड कुठे सेंट्रल जर अप्लाय केला तर हा बीम बरोबर असा ह्या शेपमध्ये बेंड होणार आहे. बरोबर आहे का? आतला पोर्शन का असणार आहे, वरचा पोर्शन कॉम्प्रेसिव्ह आणि बाहेरचा पोर्शन का असणार तर टेन्सल असणार. जर आपण कॅन्टिलिव्हर बीम
हा, जर तुम्हाला डायग्राममध्ये कॅन्टिलिव्हर जर बीम असेल तर साधारणतः अशा कंडिशन येतील बघा. ह्या डायग्राममध्ये बघू शकतात कॅन्टिलिव्हर बीमला काय असणार आहे, एक एंड फिक्स असणार आहे, बरोबर आहे का, आणि दुसरे एंड फ्री असणार आहे. आणि फ्री एंडला आपण जो लोड अप्लाय केला तर साधारणतः आपला वन एंड बेंडिंग असणार आहे आणि दुसरे एंड काय असणार आहे तर बेंडिंग मोमेंट 0 असणार आहे. ह्या डायग्राम आपला कॉन्सन्ट्रेशन कुठं करायचं बघा, ह्या डायग्राम इम्पॉर्टंट आहे. ह्या डायग्राम किती कळेल मला सांगा बघू, सिम्पली सपोर्टेड अशा डायग्राम का आले, कोण क्लिअर करतो दोन सेंटेन्स मध्ये. जर कोणाला येत नसेल तर मी सांगतो, कोणाला येत नाही का? पुन्हा सांगतो बघा. फिगर नंबर 3.5.a हा बीम आहे, कुठलाही घ्या बीमचा काय प्रश्न, बीम घेतलेला आहे, न्यूट्रल ऍक्सिस दाखवला आहे. तुम्ही त्याच्यावर हे क्लिअर करा. बेंडिंग ट्रेस और बेंडिंग ट्रेस सिग्मा बी हा न्यूट्रल ऍक्सिसला कसा असतो, 0. क्लिअर आहे सगळ्यांना, ऑलरेडी आपण लिहून घेतलेलं आहे. न्यूट्रल ऍक्सिसला बेंडिंग ट्रेस हा 0 असणार. मग मॅक्झिमम कुठं असतो, कुठं असणार आहे मॅक्झिमम सांगा भाऊ, कुठं असणार आहे मॅक्झिमम, कुठं असणार आहे गायकवाड? हॅलो. तर मॅक्झिमम बेंडिंग ट्रेस हा एक तर अप्पर लेअरला असणार आहे किंवा लोअर लेअरला. अप्पर लेअर म्हणजे कुठला, हा अप्पर लेअर, आणि लोअर लेअर म्हणजे ह्या दुसरं येईल. एक तर अप्पर लेअरला किंवा लोअर लेअरला मॅक्झिमम असणार आहे. म्हणजे इथं बघा हा जी पॉईंट दिसतोय का, जिथं मला मार्क आलाय बघा हा पॉईंट, ह्या पॉईंटला बेंडिंग न्यूट्रल ऍक्सिस लाईन दाखवली, हॉरिझॉन्टल लाईन दाखवली. ह्या जिथं डॉटेड लाईन आहे इथं बेंडिंग ट्रेस 0 आहे. आणि ही दिसते का सिग्मा सी अँड सिग्मा टी, सिग्मा सी अँड सिग्मा टी, तिथं आपला बेंडिंग ट्रेस काय दिसणार तर मॅक्झिमम आहे. पण आपण सिग्मा सीच वर दाखवले आणि सिग्मा टी खाली का, असं का दाखवले, त्याचा रिझन का, कोण सांगते का रिझन? सिग्मा सी वरच्या बाजूला दाखवले आणि सिग्मा टी खालच्या बाजूला दाखवले, असं का बावन सिम्पली सपोर्टेड मध्ये, ह्याचं रिझन कोण सांगू शकते का? सांगा कोण तर. रोल नंबर 28. व्हॉट इज युअर नेम? रोल नंबर 8. रोल नंबर 68 कोंडुबेरी. येस सर. हा, का बरं असं दाखवलं असेल भाऊ? नो सर. हा 61 कारंडे. Yes, sir. Hello. Yes, sir. हा. बरं, कोणाला कळले त्याला सांगा. हॅलो. हा, सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस वरच्या साईडला असतो आणि टेन्साईल स्ट्रेस हा लोअर साईडला असतो, त्यामुळे सिग्मा सी अप्पर साईडला दाखवलं. सिम्पली सपोर्टेड बीमची कंडिशन काय सांगा बरं, कशाला मला सिम्पली सपोर्टेड बीम? सिम्पली सपोर्टेड मध्ये 2 सपोर्ट दिलेले असतात, त्यामुळे आणि फोर्स आपण मिडलला अप्लाय करतो. करेक्ट, व्हेरी गुड. ह्यासाठी तुम्हाला पहिली जी डायग्राम सांगितली पुन्हा सांगतो बघा, थोडंसं लक्ष द्या. थोड्या कन्सेप्ट नवीन आहेत आणि आपण थोडं ऑनलाईन घेतल्यामुळं अजून थोडं कॉम्प्लिकेटेड होतं, तरी पण आपण ट्राय करतोय मी मॅक्झिमम समजून सांगण्याचा. जर आपण ब्लॅकबोर्ड आणि समोर असतं तर अजून आपण क्लिअर केलं असतं. तुम्हाला ही डायग्राम जर दिसली बघितली असेल तुम्ही, पुन्हा एकदा तुम्हाला मी पीपीटीची हेल्प घेतो बघा. जेवढ्या माझ्या ह्यानं जेवढं तुम्हाला सिम्प्लिफाय करता येते तेवढं मी सिम्प्लिफाय करतोय. शकत नाही थोडंसं तर ठीक शक्यच बघा. आता मी तुम्हाला
आता सांगितले समजून, तरी पण थोडं काय जरा लक्ष होतं नव्हतं तो माहित नाही मला. एवढं सिम्पली सपोर्ट, तर दोन्ही एंड काय ना काय सपोर्ट असणार आहेत. मी दोन्ही एंडला काय केलं, काय सपोर्ट करतो. बघा हा बीम आहे माझा, सिम्पली सपोर्टेड आहे. का सिम्पली सपोर्टेड म्हटलं मी त्याला, तर दोन्ही एंडला सपोर्ट आहे काय तर. आता सपोर्ट जर करतो बघून, सपोर्ट म्हणजे काय काय तर त्याला आपण एखाद्या आपला समजा कॉलम आहे, कॉलम आपण एक सपोर्ट जाते म्हणजे थोडा त्याला टेकू देतो आपण, काय तर सपोर्ट करतो. जिथं सपोर्ट असते त्या ठिकाणी रिएक्शन असणार आहे, बरोबर आहे का. मेकॅनिक्स मध्ये शिकला असेल, रोडल सपोर्ट असणार आहे, सिम्पली सपोर्टेड असणार आहे. जिथं जिथं आपण ते सपोर्ट काढून त्या ठिकाणी काय करतो, रिएक्शन करतो, बरोबर आहे का. हिंजेड सपोर्ट असेल, मग हिंजेड सपोर्ट असेल तर दोन रिएक्शन, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल, त्याला कपल घेतो आपण, मुवमेंट घेतो. जर रोलर सपोर्ट असेल तर फक्त एकच रिएक्शन घेतो आपण, त्याला परपेंडिक्युलर. ह्या गोष्टी ऑलरेडी शिकलेल्या आहेत. हा सिम्पली सपोर्टेड आहे. सिम्पली सपोर्ट आणि त्या साईडला मी कॅन्टिलिव्हर काढतो, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. हा कॅन्टिलिव्हरला कंडिशन काय बाबा, दोन्ही एंडला सपोर्ट नसणार आहे, फक्त एकाच एंडला सपोर्ट असणार आहे. हा त्याला सिम्पली सपोर्टेड, हा त्याला कॅन्टिलिव्हर. मी काय करतो, लोड अप्लाय करतो, एकाला सेंटरला करतो आणि एकाला काय करतो, फ्री एंडला करतो. तर आपलं काय होईल, बेंडिंग मुवमेंट डायग्राम कशी येणार आपली, साधारण दोन्ही एंडला सपोर्ट आहे म्हणजे बेंडिंग मुवमेंट डायग्राम आपली अशी येणार आहे. पण ही डायग्राम अशी येईल काय, ह्याची डायग्राम असणार आहे ती अशी डायग्राम येणार आहे, अशी डायग्राम येईल, बरोबर आहे का. हा झाली बेंडिंग मुवमेंट डायग्राम, बरोबर आहे का. हा आता इथं जर विचार केला तर हा वरचा लेअर मध्ये, हा झाला अप्पर लेअर आणि हा झाला लोअर लेअर. हे अप्पर लेअर मध्ये काय झालं, लेंथ आपली कमी व्हायला दिसते तुम्हाला, म्हणजे आतला पोर्शन काय झाला, कॉम्प्रेसिव्ह दिसला. म्हणजे वरच्या साईडला कुठला येतं, सिग्मा सी, आणि बाहेरच्या साईडला काय दिसते आपला, सिग्मा टी. म्हणजे हा पोर्शन काय दिसायला तुम्हाला, कॉम्प्रेसिव्ह दिसायला आहे. आणि हा साईडचा पोर्शन काय ताणला गेलेला दिसतो तुम्हाला, हा पोर्शन दिसतो का, ताणला गेलेला दिसतो, म्हणजे टेन्साईल झाला. म्हणजे डायग्राममध्ये जर सिम्पली सपोर्टिव्ह बीम असेल तर वरच्या साईडला कॉम्प्रेसिव्ह आणि लोअर लेवलला टेन्साईल. पण इथं बघा, ह्या लेअरमध्ये आतला हा ताणला गेलेला आहे, म्हणजे वरच्या साईडला काय दिसणार आहे तुम्हाला, सिग्मा टी, आणि बाहेरचा पोर्शन काय दिसतो तुम्हाला, कॉम्प्रेसिव्ह दिसतोय. म्हणजे बघा दोघांचं नेचर बघा आणि ट्रेसेस बघा. म्हणून डायग्राम काय दिसते तुम्हाला बघा, जर दोन्ही डायग्राम जर काढली तर ह्याला सिग्मा सी आहे आणि इथं सिग्मा टी आहे. ह्याला काय असते तुम्हाला, सिग्मा टी, आणि इथं काय असते तर सिग्मा सी. आणि जिथं न्यूट्रल ॲक्सिस असतोय, न्यूट्रल ॲक्सिसला काय असणार, इथं झिरो असणार. तुम्हाला काय झिरो असतं तर ऑलरेडी कंडिशन सांगितलं, इन न्यूट्रल ॲक्सिस देअर विल बी नो एनी बेंडिंग ट्रेस. सो सिग्मा टी विल बी झिरो, सॉरी सिग्मा बी विल बी झिरो ॲट न्यूट्रल ॲक्सिस. आणि मॅक्झिमम कुठं असणार आहे तर अप्पर लेअरला किंवा लोअर लेअर. ही मॅक्झिमम कंडिशन आहे. ही न्यूट्रलची लाईन आहे, इथून आपण पुढे जातोय, म्हणजे ह्या व्हॅल्यू झाल्या, ह्या व्हॅल्यू झाल्या, ही व्हॅल्यू झाली, ही व्हॅल्यू झाली. इथून पुढे आपण काउंट करायला चालू करणार आहे. इथून पुढे जेवढं जास्त जाईल तेवढं आपलं काउंट होणार आहे, आणि न्यूट्रल ॲक्सिसला झिरो असणार आहे. बघा मला वाटतं आता थोडंफार तर कळलं असेल. आता बघा तीच डायग्राम आपण इथे दाखवली, ती डायग्राम येत आहे बघा. हा बघा, हो वरच्या साईडला काय दाखवलं आपण, सिग्माची सिम्पल काय दाखवलं, सिग्मा टी. बेंडिंग ट्रेस कॅन्टिलिव्हरला काय दाखवलं, त्याच्या अपोजिट खाली सिग्मा सी दाखवलेलं. आणि डिस्टन्स आहे, डिस्टन्स कुठं बघायची, तिथून आपण पोर्शन घेतो, कन्सिडर करतोय न्यूट्रल ॲक्सिस पासून. हा आपला न्यूट्रल ॲक्सिस आहे. न्यूट्रल ॲक्सिस पासून अप्पर लेअर पण डिस्टन्स वाय सीन घेतलंय, न्यूट्रल ॲक्सिस पासून डिस्टन्स वाय टीन दाखवलेलं आहे. इथं वर सिग्मा टी, इथं वाय टी घ्या, इथं सिग्मा सी, इथं वाय सी घ्या. आता काढायचे कसे, तुम्हाला कॉम्प्रेसिव्ह ट्रेस काढायचा आहे, सिग्मा सी काढायचा आहे. फॉर्म्युला काय, सिम्पल फॉर्म्युला, एम अपॉन वाय इक्वल टू वाय घेतो आपण, एम अपॉन आय इक्वल टू वाय. आता सिग्मा सी करतो वाय सी घ्या, सिग्मा टी काढताय वाय टी घ्या. द मॅक्झिमम ट्रेस आयदर कॉम्प्रेसिव्ह और टेन्साईल टेक द प्लेस आउटरमोस्ट लेअर ऑफ द बीम वेन वाय विल बी मॅक्झिमम. आता बघा ह्या दोघात मॅक्स कुठला येणार आहे, जर व्हॅल्यू वाय सी किंवा वाय टी जी मॅक्झिमम असणार आहे त्यानुसार काय असणार, सिग्मा मॅक्स आपला मॅक्झिमम येणार. म्हणून काय केलंय, मॅक्झिमम ट्रेस सिग्मा मॅक्स इज इक्वल टू एम अपॉन आय इज इक्वल टू वाय मॅक्स. आता जरी तुम्हाला वाटत असेल ह्या फक्त थेअरी कन्सेप्ट आहेत, आता जरी वाटत असेल ह्या थेअरी कन्सेप्ट आहेत, पण ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली प्रॉब्लेम सोडणार आहे त्यावेळेस क्लिअर होईल की वाय सी कुठलं घ्यायचं, वाय टी कुठलं घ्यायचं, सिग्मा मॅक्स कसा कॅल्क्युलेट करायचा. तर इथंपर्यंत लिहून घेतले पाहून मॅक्झिमम ट्रेस पर्यंत
लिहून घेतलं इथेपर्यंत? नसेल तर लिहून घ्या हा फॉर्म्युला पर्यंत, वाय मॅक्स पर्यंत, सिग्मा मॅक्स पर्यंत. हा मॅक्झिमम ट्रेस इज इक्वल टू सिग्मा मॅक्स इज इक्वल टू एम अपॉन आय इज इक्वल टू वाय मॅक्स. इथंपर्यंत लिहा. झालं लिहून इथंपर्यंत? रोल नंबर 7. एक ठराविक पोरं ऍक्टिव्ह आहेत बघा, ठराविक पोरं आहेत. बाकीचे आता मला वाटत नाही, जरी 36 जरी असतील काउंट, तर ह्यातले बरेच जण असे मला वाटते फक्त लेक्चर चालू करत असतील. पवार 3-4दा आपण कॉल केला तरी देत नाहीत, रिप्लाय नाही. म्हणजे त्या सध्याला प्रेझेंट असून सुद्धा ऑप्शन आहेत. आत्ता आलाय सर, तुमचा आवाज येत नव्हता. येस सर. मग मला रिप्लाय द्या ना, आवाज येत नाही म्हणून. आत्ता समजलं सर, तुम्ही विचारल्यावर मग अशीच नाही ऐकायला आलं मला. कसं काय ऐकायला नाही? सगळ्यांना विचारतो आपण आवाज येतोय नाही. तिथे चॅट बॉक्स आहे, तिथे सांगा आवाज येत नाही म्हणून. सर कट होतोय आवाज. आता विचार. कट होत होता तुमचा आवाज. कदाचित माझा तर प्रॉब्लेम नसेल, सगळ्यांना ऐकताय का भाऊ? अजून येत नाही का प्रॉब्लेम? आवाज येत नाही. ओके. सर रोल नंबर 68 गौरव कुंड. ठीक आहे. येस सर. ओके. हा इथेपर्यंत झालं सिग्मा मॅक्स पर्यंत. येस ऑर नो? ओके. नाव we will move to the formulas. Already we have studied how to calculate the I for rectangular section, how to calculate the MI for circular section. These formula already we have studied, but once again we will take the revision, or once again we will write and we will solve the problems. Now these are the formulas. Write down formulas. Formula number 1, rectangular section. Rectangular section. How to calculate the EMI for rectangular section? BD cube divided by 12. Correct? बरोबर ना? जे आन्सर येतील ते तर सांगा, जे कॉम्प्लिकेटेड द्या. जी पार्ट झाला ती तर सांगा झालाय म्हणून. बरोबर आहे ना? BD cube divided by 12 झाला का नाही पार्ट हा? Yes sir. झालाय ना? ओके. Write down for rectangular section. Draw the diagram. Draw the diagram for rectangular. B, this is the width. D, this is the height. NA means what? Neutral axis. Neutral axis is along the CG, center of D. Total distance D. Upper distance D by 2 and lower distance D by 2. कारण आपण डिवाइड करतो न्यूट्रल ऍक्सिस पासून. तर काय टोटल आहे डी बाय 2. काय मुवमेंट ऑफ इनर्शिया I for rectangular section about centroidal or about neutral axis. I is equal to BD cube divided by 12. Distance from extreme layer. Extreme layer means what? The meaning of extreme layer means what? Upper layer or lower layer. किंवा एकदम जे बाहेरचं लेअर असणार आहे ते डिस्टन्स असणार आहे फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस. न्यूट्रल ऍक्सिस पासून अपर लेयर किंवा न्यूट्रल ऍक्सिस पासून लोअर लेयर इज इक्वल टू डी बाय 2. इथंपर्यंत सेक्शन मॉड्यूल हा मॉड्यूल लागत नाही आपल्याला. फक्त I आणि Y एवढं आलं पाहिजे. आणि डायग्राम. Rectangular section, movement of MI for rectangular section and distance from neutral axis to upper layer, that is Y. आपल्याला एवढं लागणार आहे. जर फॉर्म्युला जर बघितला
एम अपॉन आय इज इक्वल टू सिग्मा अपॉन वाय इज इक्वल टू काय इज इक्वल टू त्या E सेक्टर upon- फॉर्म्युला चेक करा. त्या फॉर्म्युलामध्ये त्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे आय. हाऊ टू कॅल्क्युलेट एम आय फॉर डिफरंट सेक्शन. द सेक्शन नंबर 1 दिस इज रेक्टँग्युलर सेक्शन. हाऊ सेक्शन मॉड्युलस. सेक्शन मॉड्युलसची गरज नाही आपल्याला. Sir, voice is breaking. Breaking. Okay. Now it is audible or again breaking? Okay, sir. Okay. For rectangular section and why it is diagram is yes or no? Yes, sir. Okay. Now, formula number 2. Formula number 2. Hollow rectangular section. For hollow rectangular section, how to calculate mi, I, and how to calculate the y. Draw the diagram. A hollow rectangular section means what? Rectangular in rectangular. फक्त hollow rectangular घेतो आपण. तर डायमेन्शन डबल दोन येतील बघा. एक आतलं डायमेन्शन एक आणि डायमेन्शन. आपण फक्त आय कुठल्या सेक्शनचा घेतो जी सॉलिड सेक्शन आहे तरी फक्त आय घेतो. त्यामुळे काय केलंय बघा आधी डायग्राम काढा. कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल डी स्मॉल डी. इनर डायमेन्शन दे आर कन्सिडरिंग स्मॉल and outer dimension they are considered the capital. डायग्राम मध्ये काय दिसतंय बघा. कुठलीही डायग्राम असताना सुरुवातीला न्यूट्रल ऍक्सिस ड्रॉ करा. न्यूट्रल ऍक्सिस बरोबर बॉडीच्या सेंटरला ऑलवेज दे आर पासिंग टू CG. तर न्यूट्रल ऍक्सिस मधनं दाखवला जी दाखव. तर बघा बाहेर बघा बी स्मॉल जी. बी मध्ये विड्थ आहे फक्त आउट जे डायमेन्शन जास्त कॅपिटल जी स्मॉल आहे ती स्मॉल दाखवते. बी डी small b small. Correct. Now how to calculate the mi? I कशी काढणार बघून. BD cube divided by 12. This is the body we are considering. This is the rectangular body. How to calculate I BD cube divided by 12. म्हणजे बाहेरची पूर्ण बॉडी घेतली रेक्टँगल कन्सिडर केली. आपला पोर्शन काय करायचा हा आतला पोर्शन मायनस करायचा आहे. तर आपला हॅचिंग केलेली मुवमेंट ऑफ पेंडुलम भेटणार आहे. बरोबर आहे का. BD cube divided by 12 मायनस स्मॉल BD cube divided by 12. म्हणजे बाहेरच्या पोर्शन मधनं जे हॉलो पोर्शन तो मायनस करा. ऑटोमॅटिक जो हॅचिंग सेक्शन आहे त्याचे आपल्याला काय भेटेल तर आय भेटेल. हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता किंवा 1/12 कॉमन काढा तरी काय प्रॉब्लेम नाही. बघा
BD cube divided by 12 minus BD cube divided by 12. मायनस बॉडी कुठं रेक्टँगल सर, बाहेरच्या रेक्टँगल मधून आतला रेक्टँगल मायनस करा, ऑटोमॅटिक आपला जे हॅचिंग सेक्शन केलाय ते आय भेटेल. हाऊ टू कॅल्क्युलेट द वाय? द डिस्टन्स फ्रॉम एक्स्ट्रीम लेअर फ्रॉम द न्यूट्रल ऍक्सिस. आता बघा स्मॉल d बाय 2 घेऊन चालणार नाही. जर स्मॉल d बाय 2 घेतला तर फक्त आरचा लेअर येईल. आपला मॅक्झिमम लेअर कुठला आहे? हा न्यूट्रल ऍक्सिस आहे. वाय म्हणजे काय असते बघा, डिस्टन्स फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस. हा न्यूट्रल ऍक्सिस पासून अपर लेअर. अपर लेअर कुठे आहे आपला? तर कॅपिटल आहे. मीन्स वॉट मॅक्झिमम डायमेन्शन कुठले आहे? कॅपिटल डी. कॅपिटल D बाय 2 विल गेट द वाय मॅक्स. काय अडचण आहे कोणाला भाऊ? कसा फॉर्म्युला आला? कोणाला अडचण असेल तर विचारा. एनी प्रॉब्लेम? हाऊ टू कॅल्क्युलेट द आय, हाऊ टू कॅल्क्युलेट द वाय फॉर हॉलो रेक्टँगुलर सेक्शन? सेम आहे, फक्त रेक्टँगुलर असतात, फक्त इथं काय घेतलं हॉलो आलेलं आहे. काय प्रॉब्लेम असेल तर सांगा, नसेल तर पुढला बॉडी घेऊ आपण. एनी प्रॉब्लेम? येस नो? फॉर्म्युला लिहून घेतला. सेक्शन मॉडेलची पुन्हा गरज नाही, लिहायची गरज नाही लागणार. ओके. नेक्स्ट body number 3 or formula number 3, that is circular section. Circular section, draw the diagram. Circular section means what? Having the diameter small d, any nuclear axis passing through the centroid, that is G. Again we know this formula, I is equal to pi by 64 into d raised to 4, and y is distance from neutral axis to upper layer, that is d by 2. Write down the formula, draw the diagram. Write down the formulae. Today we will at least complete the formulas. For next lecture we will take the problems. Simultaneously I will take the attendance. Roll number 1. Roll number 1 present, sir. Roll number 1. Roll number Present, sir, present. okay. 3. Roll number 2 present, sir. Okay. 4. Okay. Roll number 1, 2 present. Roll number 1 आहे का? 1 आहे. Roll number 2 आहे. Roll number Yes, 3 sir, absent. present, sir. Sir, Okay. Roll number 3. Absent. 4. Roll number 4 absent. 5. Yes, sir. Okay. Yes, sir. Roll number 6. Yes, sir. 7. Roll number 8. Roll number 9. Yes, sir. 9. 10. 11. Present. 11 present. Okay. 12. Roll number 12. 12. 13. Yes, sir. Okay. 14. जर हा सर्क्युलर सेक्शन झाला असेल तर हॅलो सर्क्युलर सेक्शनची ड्रॉ करा. हा. रोल नंबर 14. 1 4. 15. 16.
17, 17, 17 present. 18. Okay, Yes, sir, 17, 18. Yes, sir, 18. Okay, 19, Yes, sir. 19, Yes, sir. 20. Present. 19 Okay, present, okay, sir. 19 present, 20, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, Present, sir. 29, 28. Okay. 28. 29, 29, 30. Present, sir. Okay. 31, 32, 30, 34, 5, 34. Present. 34. 36, Hello. Voice is breaking, sir. 37, sir. okay. 38 present, sir. 37 present, sir. 30 present. Okay, 37, 38 present. 38. Okay. 39, 40, 40. present. Okay, 41, Present, sir. 14 present. okay, okay. 4, Present, sir. 42. okay. 43, Present, sir. 44, 43 present. 44, 2, 45 present, sir. okay. 46, 40, 48 present, sir. 48, sir. Yes, sir. 47. this one, Roll number 50 present, sir. 49, okay, 49 absent, 50 present, 51, 51, 52, 50, 54, 53 55, okay, 53. 56, 57, 50, 59, 58 present, sir. 58 present, okay, 59 present, sir. 59 present, 60, Present, sir. 60. 61, Yes, sir. Present. 60 present, okay. 60 Okay, present, 62, sir. okay, okay, 62, 63, 64, 65 present. 65, okay, Present. 66, okay, 66, 67. okay, 67, sir. 68, okay, 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 68, Yes, sir. 68. Yes, sir. Yes. 68. okay, okay, 60, 69, 69, 70, 71, 2, 3, 4, 75, 76, 77, 78 आहे ना? 78. ओके
Any other is remaining? 30, 40 sir. 47, sir. 40? 48 present. Okay, no problem. 47. Okay, present. 47. 34 sir. Okay. 35, yes, sir. 34. I present as. Now, for next lecture, how to calculate EM. We have seen how to calculate the value of Y and I. Now, next lecture, there are 3 to 4 formulas are there. With the help of this formula, we'll solve the problems, how to calculate the bending moment, EM. And on this formula, we'll solve the problems. For next lecture, that is on Saturday, we have the 2 lectures. On that lecture, we'll start the problems. Okay, so today we'll stop here. Thank you.